नमस्कार, मी स्मिता आणि आज आपण युवर रेसिपी बुकमध्ये साधी सोपी कढी खिचडी बनवतोय। तर सर्वात आधी कढी खिचडीसाठी काय काय मी साहित्य घेतले ते एकदा दाखवते। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, लाल तिखट 1 मोठा चमचा, अर्धा चमचा हळद, 2 चिमूट हिंग, चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा इथे मी धने जिरे पावडर घेतले, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, एक मध्यम आकाराचा कांदा, खूप बारीक नाही आणि खूप मोठा पण नाही असा मध्यम चिरून घेतलेला आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचे टोमॅटो, त्याच्या सुद्धा बिया काढून मी असे चौकोनी काप करून घेतलेत। फोडणीसाठी 2 मोठे चमचे तेल। खिचडीसाठी इथं आपण बासमती तुकडा घेतलाय। तुम्ही रोजच्या जेवणासाठी जो तांदूळ वापरत असाल तो वापरला तरी चालेल किंवा मग आंबेमोहोर तांदूळ वापरला तरी चालेल। इथं मी 1 वाटी बासमती तुकडा घेतलेला आहे। जेवढा तांदूळ घेतला त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता सुरुवातीला ही तांदूळ आणि हे डाळ आपल्याला एकत्र करून 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। मी इथं भिजत ठेवणार नाहीये, फक्त पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळून घेणार आहे। लहान मुलं, वयस्कर लोक किंवा आजारी असणाऱ्या व्यक्तींच्यासाठी आज इथं आपण कढी आणि खिचडी बनवतोय। त्यामुळे या खिचडीमध्ये मी फारसे काही मसाले किंवा भरपूर अशा भाज्या वापरलेल्या नाहीयेत। अगदी साधी सोपी आपण खिचडी बनवतोय। तर त्यासाठी इथं गॅसवर मी कुकर गरम करत ठेवलाय। यामध्ये सर्वात आधी आपल्याला घ्यायचे तेल। तर 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल। तेल गरम झालं की यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली तडकली, हे पहा या पद्धतीने तडतडायला लागली की यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा। गॅस मध्यम ठेवायचा। कांदा खूप जास्त नाही, थोडा मऊसूत होईपर्यंत परतून घेऊया। कांदा थोडासा मऊसूत झालाय आता मध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि पुन्हा याला मिनिटभर परतून घेऊया। साधारण मिनिटभर याला मी परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचे पावडर मसाले। 1 मोठा चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चिमूट हिंग, 1 मोठा चमचा धने जिरे पावडर। मसाले सुद्धा मिनिटभर मिसळून घेऊया। मसाले थोडेसे परतून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये घालायचे धुवून घेतलेलं डाळ आणि तांदूळ। त्यातलं मी संपूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे। डाळ आणि तांदूळ यामध्ये मिसळून घेऊया। आता या खिचडीला फोडणी देत असताना दुसऱ्या गॅसवरती इथं मी पाणी गरम करायला ठेवले। आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि 1 वाटी तांदूळ घेतला होता। संपूर्ण मिळून 1.5 वाटी आपलं हे डाळ तांदूळ होतं। त्याच्या दुप्पट म्हणजे सारख्याच वाटीने 3 वाटी पाणी इथं मी गरम करायला ठेवले। आता गॅस बंद करूयात आणि हे गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालायचं। लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। सगळं एकजीव मिसळून घ्यायचंय। वर झाकण लावूयात आणि मध्यम आचेवरती याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। ताकाची कढी बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी फ्रेश ताजं दही घेतलंय। आता हे जे घेतलेलं दही आहे ते आपल्याला एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घ्यायचंय। दही आपल्याला या रवीने चांगलं घुसळून घ्यायचंय। तर इथं मी दही चांगलं घुसळून घेतलेलं आहे। अगदी क्रीमी असं तयार झालेलं आहे। आता काय करायचंय, ज्या वाटीने आपण दही घेतलं त्याच वाटीने आपल्याला 4 वाटी पाणी घालायचं। यामध्ये 3 मोठे चमचे बेसन पीठ घालायचे आणि आता पुन्हा हे चांगलं घुसळून घेऊया। बेसन पिठाच्या यामध्ये गाठी राहणार नाही इतकं याला छान असं घुसळून घ्यायचं। तर हे पहा, याच्या सगळ्या गुठळ्या फोडत मी याला चांगलं घुसळून घेतलंय। एकही गुठळी यामध्ये शिल्लक ठेवलेली नाही। आता हे बेसन ताक मिक्स करून घेतलेलं आहे आपण याला बाजूला ठेवूयात आणि यासाठी लागणारं एक छोटंसं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचंय। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, त्याचा मी साल काढून असे काप करून घेतलेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। पाणी न घालता याला जाडसर असं वाटून घेऊया। गॅसवर कढई गरम करत ठेवले। यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचे।
आपण फोडणीमध्ये लसूण आणि कांदा वापरणार नाहीये, त्यामुळे तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची। तेल हलकंसं कोमट आहे तोवरच यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घ्यायची, म्हणजे मग ते करपत नाही, चांगलं परतता येतं। याला थोडंसं मिसळून घेतल्यानंतर यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद, 2 चिमूट हिंग, इथं जे आपण ताक आणि बेसन एकत्र करून ठेवलेलं आहे त्याला एकदा खालीवर करून घ्यायचं, कारण बेसन खाली तळाशी जाऊन बसलेलं असू शकतं। आणि हे यामध्ये ओतायचं। याला मिसळून घेऊयात आणि एक चांगली उकळी काढायची। ताक याच्यामध्ये ओतल्यानंतर मात्र याला असं सोडायचं नाही, थोडं खालीवर करत राहायचं। जर तुम्ही याला असं सोडलं उकळी आणण्यासाठी तर हे ताक जे आहे ते फुटल्यासारखं दिसू शकतं, त्यामुळे याला सतत असं ढवळत राहायचं किंवा एक थोड्या थोड्या अंतराने मिसळून घेतलं तरी चालेल। थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने याला मी खालीवर करत असं शिजवून घेतलेलं आहे। याला उकळी फुटायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकता कडेने याला बबल्स येताना तुम्हाला दिसत असतील। आणि याशिवाय मगाशी जे ताक खाली पांढरट दिसत होतं ते आता छान पिवळसर झालेलं आहे आणि याला बराचसा दाटसरपणा सुद्धा आलेला आहे। तर हे पहा, याला उकळी यायला सुरुवात झाली आहे। याला एकदा मिसळून घेऊया आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला घालायचे मीठ, अर्धा चमचा साखर। याला मिसळून घेऊयात आणि फक्त अर्धा ते 1 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही, नाहीतर कढी फुटल्यासारखी दिसते। कढी आपली चांगली उकळलेली असते त्यामुळे मीठ पटकन विरघळलं जातं आणि ते एकजीव होऊन जाईल। तर पुन्हा उकळी फुटताना तुम्हाला दिसत असेल। आता गॅस बंद करूयात। हवं तर या स्टेपला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरी चालेल। तर इथे आपली ताकातली गरमागरम अशी कढी तयार झाली। यावर आता बराचसा फेस दिसतोय, थोड्या वेळाने हे शांत होईल आणि सुरेख अशी दिसायला लागेल। दुसरीकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि कुकर सुद्धा पूर्णपणे गार झालेला आहे। खिचडी आपली तयार झाली आहे। याला एकदा खालीवर करून घेऊ आणि पटकन आपली कढी खिचडी सर्व करूयात। तयार झाली झटपट तयार होणारी, कोणतेही मसाले न वापरता, कोणत्याही भाज्या न वापरता परफेक्ट अशी कढी खिचडी। भाजलेल्या उडदाच्या पापडासोबत खायला अप्रतिम अशी लागते। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने कढी आणि खिचडी घरी नक्की करून पहा।